नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण आलो आहोत वळती या गावामध्ये. एकंदरीत या गावात फिरलो असता या ठिकाणचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, या ठिकाणचा सभा मंडप असेल, या ठिकाणची मंदिरं असतील, हे सर्व कोणाच्या माध्यमातून झाले आपण आता हे या ठिकाणच्या नागरिकांना विचारणार आहोत. तुमचं नाव सांगा. पांडुरंगबाई लोखंडे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. विविध उमेदवार आहेत. उमेदवार कोण कोण आहे सांगता येईल तुम्हाला? काय ना कोण कोण आहे? हे काय येतात आमच्या काही नाव काय आहे त्यांचे? तुळशीताई, सचिन बोर आणि सीमाताई, रमेश खिलारे. समोरून कोण? समोरून कोण आहे? कोणी आलंच नाही आमच्याकडे. अजून आलंच नाही? नाही समोरचे उमेदवार नाही माहीतच नाही कोण नाही. आम्ही यांची मधलं कोणी आलंच नाही अजून आतापर्यंत. आमच्या कोणी भेटायला घेतली काय नाही. यांची भेट झाली, गाठ भेट झाली यांची आमची. आता समोरून उमेदवार तुम्हाला नावच नाही माहिती का? हा, त्याचं नाव नाही, काय नाही. कोण अपोजिट आहे काय त्याचं काही आम्हाला मग तुमच्या गावात आतापर्यंत अद्याप आले काहीच नाही. किंवा बॅनर नाही, काय नाही. यांचे तरी बॅनर. तुळशीताई सचिन बोर यांच्या माध्यमातून ते आधी निवडणुकीला निवडून आले होते. त्यांच्या माध्यमातून कोणकोणती विकास कामे झाली? भरपूर विकास कामं झाले. काय सगळे दिले ना. सगळे विकास कामं वरती गावात पण झालेत, राजनी गावात झाली, नागापूरला झाले, सगळी काय झाली. आता ह्या सीमाताई खिल्लारी आहे, नवीन चेहरा आहे, काय नवीन सांगता? चार आहे, ते पण येणार. त्यांच्याबद्दल काय काय भावना? ते पण येणार 100% येणार नाही? येणार. कामं करतील का ते निवडून आल्यानंतर? हा, करतील. करतील ना? हा, कारण खिलारी माणूस एक नंबर आहे, काम होणार. आणि त्यांचे रमेश खिल्लारी मिस्टर हा, मिस्टर ते राजकारणात सक्रिय आहे. ते सक्रिय आहे. दीड पाटलांचे खास माणूस आहे, खास मनुष्य. त्यामुळं त्यांच्या मिसेसला आता तिकीट मिळालेलं आहे आणि ते आता विजय होते असं तुम्ही म्हणताय? हा, आणि होणार 100%. हे दोन्ही पण सीट येणार. दोन्ही पण. कारण अपोजिट पार्टीचं आमच्या गावात तर कोणी कुत्रू आलं नाही, येणारही नाही. आलं तरी आम्हाला घ्या नाही द्या. बाबा, आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. विविध उमेदवार आहे. प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे. कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल तुम्हाला? ते आपली आहे ना तुळसाताई. हा. ती दुसरीचं काही नाव तुमच्या इकडं खालून कोण आहे? नाही. आपले रमेश खिलारीची मंडळी, सीमाताई खिल्लारी, बरोबर. सीमाताई खिलारी. समोरून ऑपोजिटला कोण आहे? समोरून समोरून ती चांडवलीची हे त्या प्रवीणची मंडळी किती थोरात. आणि हे मनोहर शेळके त्यांची मुलगी आहे राजनीची, हा, वाघांची. कोणाच्या माध्यमातून विकास होईल? कोण योग्य उमेदवार आहे काय सांग? वळसे पाटलाचं चाललंय सगळं ना. आता कोण विकास, आता हे वळसे पाटला म्हणून विकास करणार यांचे काय? वळसे पाटील म्हणूनच विकास करणार. मग पण वळसे पाटलांनी त्यांना आता तिकीट दिले, त्यामुळे मग आता तुम्ही त्यांच्याच पाठीमागे जाणार. मग कोणच्या मागे जाणार? आम्ही त्यांच्याच मागे जाणार. आता समोरून नवीन चेहऱ्यांना संधी दिली असं द्यावी असं वाटत नाही का? आता नवीनच आहे ना. आता रमेश खिलारी बाई ते आहेत नवीन. आणि तुलसीताई बोर यांच्या माध्यमातून या आधी कामं झालीत का? हा, कामं झाली ना. मग त्यांनाच आता हे पाठिंबा द्यायचं. मग आता कोण ते काम हे ताई थोरात आहेत, हा, प्रियाताई वाघ आहेत. मग आता हे पण विकास कामं करतील असं वाटत नाही? नाही त्यांच्या आता सत्ताच नाही तर काय विकास काम करणार? जे सत्ता आहे तिकडेच विकास काम असतो. जे सत्य त्यात विकास कामं. आज काय चालले तर तुम्हाला माहिती आहे सगळं, पण तुम्ही आमचं मत काढून घ्या. मत नाही काढत, पण आता तुमची पण जे भावना आहे ती पण लोकांपर्यंत गेली पाहिजे. नक्की मतदार राजाच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे. आम्हाला काय सर्वसाधारण शेतकरी माणसांना लाईट, पाणी या सगळ्या गोष्टी साहेब 1 मिनिटात गेलं जावं असते. सगळ्या डीपीचं काम असेल आणि सगळी शेतकऱ्याच्या हिताची कामं सगळं वर्षी पाठीमागे. बाबा, तुमचं नाव सांगा. श्री बोर. आता या वळती गावामध्ये आता विकास कोणाच्या माध्यमातून झाला? साहेबांच्या मधून, वळसे पाटलांचे. वळसे पाटलाच्या माध्यमातून. आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. विविध उमेदवार आहेत. ती चांगली कामं करतील का आता यावेळेस निवडून आल्यानंतर? नाही, करतील ना. कोण कोण उमेदवार सांगता येईल? हा, तुळशीताई भोर आणि सीमाताई खिलारी. आता समोरून पण उमेदवार असतील, नाव माहिती आहे? नाही, त्यांचे नाही सांगता येत. त्यांचे नाही नाव माहिती. नाव नाही सांगता येत. नाही सांगता येत. आता मग हे वळतीकर आता एकमताने साहेबांच्याच पाठीमागे राहणार. हा, साहेबांच्याच पाठीमागे राहणार. त्या ठिकाणी तुमचं सभा मंडप असेल, रस्ते असतील, चांगला विकास झालाय. साहेबांनीच केला जाईल. सगळं साहेबांनीच केलंय.
आणि आम्ही सुद्धा आम्हाला जसा मतदानाचा अधिकार होता ना चालायचं तेव्हापासून साहेबांच्या पाठी मागायचे आम्ही. साहेबांच्या पाठीमागे साहेबांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हा. त्यांच्या पासून आम्ही साहेबांना सोडून अजूनपर्यंत गेलोच नाही आणि वरती गावी नाही गेलो. सर्व साहेबांच्या पाठी मागायचे.